अरे हे लग्न कधी आहे? अजून एक आठवडा आहे. अरे यांचं लग्न उद्या आहे, ह्याच लग्नाला गेलं पाहिजे. कोणाचं लग्न आहे मम्मी? अगं त्या पाटलिनीच्या मुलीचं उद्या लग्न आहे, आपण जाऊया. अच्छा, पाटलीच्या मुलीचं लग्न आहे. ती पाटलीन ताईच्या लग्नाला आली, कशी हादडून गेली बघितलीस का? आपण पण सगळ्यांनी जायचं आणि चांगलं वसूल करून यायचं. अगं पण मम्मी, तुझं आणि पाटलीचं तर अजिबात पटत नाही आणि आपण त्यांच्याच लग्नाला जायचं. हा ते पण आहे ग. ठीक आहे, नको जाऊया. अगं मम्मी, पण प्लॅन कॅन्सल कशाला करते? मी तर बोलते उलट जा तू लग्नाला. हाच तर चान्स आहे त्या पाटलीला जळवायचा. अगं मी तर बोलते अशी हेवी ज्वेलरी, काटापदराची साडी आणि छान अशी हेअरस्टाईल करून जा. त्या पाटलीनेपेक्षा ना तूच यजमानीन वाटली पाहिजेस. हा ही पण चांगली आयडिया आहे ग. मग मम्मी, आपण प्रेझेंट पॉकेट कितीचा भरायचा? अगं 100 रुपये भरायचं आणि सोडून द्यायचं. अगं मम्मी, फक्त 101 रुपये काय? सोसायटी मध्ये जर तिने सगळ्यांना सांगितलं तर लोक आपल्यालाच असतील. मी तर बोलते तुला 501 रुपयाचं पाकिट भर. 501 भरायचे, पण 1 2 3 आणि पप्पा 4. 500 रुपये भरायचे आणि चौघच जायचं. थांब, एक काम करते, मावशीच्या घरातल्यांना पण बोलवते. मग आपण आत्याला पण बोलूया. आत्या कशाला पाहिजे? मावशीच बस झाली. पण माणसं कमी वाटतायत. एक काम करते, मोठ्या मावशीला पण सांगते. थांब, आताच फोन करते.